तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो मागे आपण एक 2025 वर एक व्हिडिओ बनला होता. तो सुद्धा चांगल्या पद्धतीने आपला व्हिडिओ बनला आहे. तर यापुढे आपण तोच व्हिडिओ अशा पण न्यू पार्ट 2 मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर तर पहिले VPN सुपर नावाचं VPN कनेक्ट करून घ्या. त्यानंतर CapCut नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. या पद्धतीने जो जो एक तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. या हिशोबाने आपण एक मॉडेलची इमेज घेतला आहे मित्रांनो. त्याच्याच खाली तुम्हाला एक ॲडचं ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करून मी तुम्हाला जे सॉन्ग देतो मित्रांनो, ते साउंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. फोटोला ठेवायचं आहे मित्रांनो सॉन्गपर्यंत या हिशोबाने. जे पुढचा पार्ट आहे एंडिंगचं त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. सॉन्ग आणि फोटो फाईल आपल्या रेडी मित्रांनो. आता ओव्हरलीमध्ये या. ॲड ओव्हरली जाऊन मित्रांनो मी तुम्हाला एक पी-एन-जी दिली. ती पी-एन-जी सुद्धा इथे ॲड करून घ्या. का यापर्यंत ती पेज आपण सेट केली. त्या पी-एन-जीला घ्यायचं आहे मित्रांनो शेवटपर्यंत सॉन्गपर्यंत. ही एक स्टेप तुम्ही करून घ्यायची मित्रांनो. मित्रांनो तुमचा इमेज जर 9.16 साईजमध्ये नसेल, तर खाली एक क्रिएटरचं ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करून साईज 9.16 2 नंबर सिलेक्ट करा आणि ती येस म्हणा. फोटोवर क्लिक करून फोटोला फ्रेममध्ये इथं झूम वगैरे सेट करून घ्यायचं. ओके. या हिशोबाने केल्यानंतर या पद्धतीने घेतो मी प्रोजेक्ट ओपन करून. आता मॉडेलच्या इमेजवर क्लिक करा. डायरेक्ट इथे तुम्हाला 2 सेकंदवर 2 सेकंद राहिल्यानंतर एक एक नंबर तुम्हाला फ्लाइट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. तिथं पहिले बीट मारा आपलं 2 सेकंदवर. 2 नंबरचं बीट आपलं असेल मित्रांनो 7 सेकंद. ओके. 3 नंबरचं बीट आपलं 12 सेकंद. असे पण तुम्हाला 3च बीट लावायचे. तर पहिल्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं लावायचं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये येऊन पुल आउट आला इफेक्ट. साईड 1.4 सेकंद ठेवली ती येस म्हणतो. 2 नंबरच्या व्हाईट बीटवर क्लिक करा. तिथं लावायचं तुम्हाला मित्रांनो कॅमेरामध्ये तिथं तुम्हाला लाईट इफेक्ट लावायचा मित्रांनो. लाईट इफेक्टमध्ये या. एक ब्लांच नावाचा इफेक्ट साईज ऑफ ठेवा. ओके. शेवटला पण तुम्हाला तोच इफेक्ट लावायचा मित्रांनो ब्लांच. या पण बघू शकता हे 3 प्रकारचे 3 इफेक्ट लावून टाका व्हाईट बीटला. ओके. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्टमध्ये हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट सर्च करा. ओके. हा इफेक्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला 100% अवेलेबल होईल. त्यानं स्टार्टिंगपासून जर त्याला घ्यायचं आहे मित्रांनो ते फक्त 2 सेकंदपर्यंत. त्याच्यावर क्लिक करून ऑब्जेक्टमध्ये या आणि ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा. ओके. म्हणजे आपल्या पेनचे सुद्धा तो हॅलो ब्लर सिलेक्ट होऊन जाईल. एवढं केल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला स्टार्टिंगला यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करा. वरती विंडो सर्च करा. विंडो सर्च केल्यानंतर तो इफेक्ट विंडोचा असा पण तुम्हाला बघायला भेटेल. त्या इफेक्टला ठेवायचं डायरेक्ट शेवटपर्यंत. नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. नंतर लाईट इफेक्टमध्ये या. तिथं लिक्विड नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तुम्हाला. त्याला सुद्धा सिलेक्ट करून 1 नंबरचा. त्याला सुद्धा शेवटपर्यंत घेऊन टाका. एवढं केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डायरेक्ट तिथं 3 सेकंदवर. 2 सेकंद आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं तुम्हाला ग्लिच नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. ग्लिचमध्ये या. तर इथं बघू शकतो तुम्हाला या पद्धतीने बघू शकाल तुम्हाला. इथं एज म्हणून ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो. एजचा इफेक्ट बघायला भेटले बघू शकता हा. तर त्याला सुद्धा शेवटपर्यंत घेऊन टाकायचं. त्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ग्रेन सर्च करा वर. ओके. लाईट इफेक्टमध्ये सुद्धा बघू शकता ग्रेन नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तुम्हाला. वर सर्च करून टाका ग्रेन. ओके. त्याला पण सुद्धा शेवटपर्यंत घेऊन टाकायचं. मित्रांनो खूप सोपे व्हिडिओ फायनली असे म्हणतो व्हिडिओ बनवा. ओके. सर्वांनी बनवा. एवढं केल्यानंतर मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न हा असतो मित्रांनो का तुमचा व्हिडिओ Instagramला एचडी काय अपलोड नाही होत. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर काय करत चला शेवटला एक ॲडजस्टचा ऑप्शन बघायला भेटेल तुम्हाला. त्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये या. ज्याचं जे शार्पन आहे मित्रांनो व्हिडिओचं शार्पन, ते शार्पन कमीत कमी मित्रांनो तुम्हाला ठेवायचं आहे ते इथं 48 49 ठेवायचं मित्रांनो. ओके. एवढीच प्रोसेस करायची ती येस म्हणतो. आणि त्याला ठेवायचं आहे शेवटपर्यंत या हिशोबाने. म्हणजे जेणेकरून तुमचा व्हिडिओ मित्रांनो ऑटोमॅटिक Instagramला ब्लर झाला तर ते ऑटोमॅटिक रेशो समजा आपली ऑलरेडी 100 असेल तर तुम्ही शार्पनद्वारे 150 केली. तर ते ऑटोमॅटिक 100 येऊन जाईल मित्रांनो या पद्धतीने. ओके. हा फायदा आपल्या शार्पनचा असतो. त्यामुळे व्हिडिओ एकदम क्वालिटी दिसते Instagramला. ओके. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या. फ्रेम रेट 60 करा. कोडेड हाय करा आणि डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.